चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाडगवून आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांची आवडत्या युट्यूब शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार काय जून महिन्यात आता आपण सर्वांनी करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री, आणि जर आपण सर्वांनी जून महिन्यात कांद्याची विक्री केली तर असं केल्यामुळे काय आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा। चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात। ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा सध्या उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार काय आपण सर्वांनी आता जून महिन्यात करायला हवी या ठिकाणी कांद्याची विक्री, जर आपण सर्वांनी असं केलं तर काय असं केल्यामुळे आपला फायदा होणार का, असं न करता आपण सर्वांनी तेजीची वाटही पाहायला पाहिजे। चला या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची आता जाणून घेऊयात इथं अचूक उत्तरे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी किती आहे बरं, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी, तर ही दरपातळी 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। मागच्या 4-5 दिवसात काही विशेष सुधारणा कांद्याच्या बाजारभावात झालेली नाही, पण मागच्या 4-8 दिवसात एक घटक मात्र या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे की ज्याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती परिणाम होणार आहे। तो घटक म्हणजे मोदी सरकारची कांदा खरेदी। लक्षात घ्या, मोदी सरकारची कांदा खरेदी ही आता जवळपास सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। शिवाय व्यापारी सुद्धा कांदा खरेदीत उतरले आहेत। हां, सगळी प्रक्रिया संथ गतीनं सुरू आहे पण वेग पकडेल। जाणकारांच्या मते या ठिकाणी 1 जून नंतर ही प्रोसेस वेग पकडणार आहे, म्हणून कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात 1 जून नंतर चांगलाच गॅप निर्माण होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन 11% घटले आणि भविष्यात पाऊस कमी पडणार आहे, म्हणून खरीप आणि रब्बीचं कांदा उत्पादन घटणार आहे। तर हे महत्त्वाचे घटक आहेत की ज्यामुळे कांद्याची मागणी व पुरवठा यामध्ये 1 जून नंतर गॅप दिसायला सुरू होईल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे कास्तकार बांधव आहेत ते सुद्धा काही कांदा जास्त विक्रीला आणणार नाही, त्यांना माहिती आहे भविष्यात कांदा हा वाढणार आहे। मग ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर तेजीची सुरुवात 1 जून पासून चांगल्या पद्धतीनं होईल, पण जी रेकॉर्ड तोड तेजी ती मात्र जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातच दिसणार आहे। आता मग कांद्याचे बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचतील, तर कांद्याचे जे बाजारभाव असणार आहेत समजा, तर हे बाजारभाव तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे आहेत तर सुरुवातीला 1500 पर्यंत पोहोचतील, मग 100-200 तेजी येईल। मला वाटते जून महिन्याच्या एंडपर्यंत काय कांदा हा 2000ला गवसणी घालताना दिसणार नाही। म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर कांद्याची दरपातळी 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहील, आणि जर अनुकूल परिस्थिती आली तर 1700-1800 पर्यंत कांद्याचा दर हा पोहोचू शकतो। आता इथं कांदा विकायचा का थांबायचं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला सांगतो की जून महिन्यात अजिबात आपण कांद्याची विक्री करू नका। जर पैशाची गरज असेल तर कांदा विका, आणि जर तुम्ही थांबू शकत असाल तर नक्की थांबा। जर आपण ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो कमीत कमी तिप्पट ते चौपट फायदा आपल्याला होऊ शकतो। म्हणजे माझा सरळ तुम्हाला सल्ला काय की बाबा तुम्ही जून महिन्यात कांदा विक्री करू नका, भविष्यासाठी थोडीशी वाट बघा। सरते शेवटी आपल्यापाशी असणारा कांदा आपला आहे। आर्थिक गरज बघून प्रत्येक ते टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करणं हा सुद्धा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो। एवढंच की विचार करून निर्णय घ्या, भविष्य उज्ज्वल आहे। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दरपातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.